स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संपूर्ण देशातील आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, क्रांतीवीर उमाजी नाईक, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत सावंतामळी, संत गोरा कुंभार, बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज, संत श्री भगवान बाबा, या महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांना मी सुरुवातीला मनापासून वंदन आणि अभिवादन करतो। अलीकडेच आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत घातलेलं, ते टिकवण्याचं, ते स्मारक टिकवण्याचे, ते किल्ले टिकवण्याचं आव्हान आपल्या सर्वांच्या समोर आहेच, पण त्यापेक्षाही जास्त आपल्या सगळ्यांच्यावर जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य टिकवण्याचं आपल्या सगळ्यांच्यावर जास्त मोठी जबाबदारी। साताऱ्यात मराठी साम्राज्याची राजधानी होती, तिथंच शेजारी पुसे सावळीमध्ये धर्मावरून दंगल घडायला लागली। धर्मावरून दंगल घडण्याचा सातारा जिल्ह्यातला प्रकार बघितला तर तो महाराष्ट्राला नवीन होता। महिलांच्यावर आता अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढलेला आहे, दिवसेंदिवस दिवसाढवळ्या खून व्हायला लागलेले आहेत। छत्रपतींनी स्वराज्य जो उभा केलेलं ते स्वराज्य, तो आमचा महाराष्ट्र आता उत्तरेतल्या एखाद्या राज्यासारखा व्हायला लागलेला। काल परवा त्रिभाषा सूत्र लादण्याचा प्रयत्न झाला। आपण सगळ्या मराठी जनांनी एकसंघपणाने महाराष्ट्रावर ही तिसरी भाषा लादण्याचा जो प्रयत्न करणारे होते त्यांचा हल्ला परतवून लावला। पण हे कशासाठी झालं? हे उत्तरेतल्या काही राज्यात होणाऱ्या निवडणुकातल्या लोकांना खुश करायला झालं आणि मुंबई महानगरपालिकेपासून महापालिका ज्या महाराष्ट्रात आहे तिथल्या दुसऱ्या लोकांना खुश करण्यासाठी झालं। आणि म्हणून महापालिकांमधल्या निवडणुका असोत किंवा बिहारच्या निवडणुका असोत त्यावर डोळा ठेवण्याचं काम ही लोक करत आली। अलीकडच्या काळात शेतकरी हवालदिल झाला, अतिवृष्टीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात दुबार पेरणीचं संकट आहे। काल परवाच आम्ही जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या प्रचंड झालेल्या शेतकऱ्यांच्या हानीबद्दल, अतिवृष्टीबद्दल सरकारला मागणी केली। आज सकाळी परत आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या द्राक्ष बागायतदारांच्या झालेल्या नुकसानाबद्दल सरकारचं लक्ष वेधलं। सरकार काही नुकसान भरपाई द्यायला तयार नाही। अनेक प्रश्न आहेत आपल्याकडे आणि शेतकरी रोजच्या रोज अशा सगळ्या संकटाला तोंड देतो। लातूर जिल्ह्यामधली घटना आपल्याला माहिती आहे। शेतकऱ्यांनी बैल नाही म्हणून स्वतः नांगराला जुंपून घेतलं आणि त्याची पत्नी मागं आणि नांगराला जुंपलेला नवरा पुढं, अशी परिस्थिती महाराष्ट्रात यापूर्वी मित्रांनो कधी नव्हती। 6 महिन्यांच्या मागं प्रचंड बहुमत एका बाजूला या राज्यातल्या जनतेनं दिलं, ते काही आश्वासनाच्या आधारावर दिलेलं असं मी मानतो। ज्या घोषणांच्यावर विश्वास ठेवून मतदान झालं त्या घोषणा आज महाराष्ट्रातल्या जनतेला कुठे दिसेना झाल्या। 7-12 कोरा, नुसता कोरा नाही, कोरा 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 अशी आश्वासनं महाराष्ट्रातल्या जनतेनं ऐकली।
लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार होते, ते मिळायची अजून काही परिस्थिती दिसत नाही. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, विकास कामांना निधी नाही. एकही गोष्ट महाराष्ट्रात अशी नाही की ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने जे मतदान केलं त्याला प्रतिसाद म्हणून काही घोषणांची पूर्तता केली. लाडक्या बहिणींचं 1500 रुपये देणे सरकारला आता भारी जायला लागले. नवीन नोंदणी आता घोषणा झाल्यानंतर 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आमच्या ज्या लाडक्या बहिणी आल्या त्यांची सरकारने नोंदणी घेतली पाहिजे. पण या योजनेत नवीन नोंदणी सरकार घेत नाही. 10 लाखापेक्षा जास्त महिलांना या योजनेतच बाहेर काढण्याचं काम सरकारने केलं. आणि त्यामुळं आता लाडक्या बहिणी काही म्हणायला लागल्यात की वेळेवर जर पैसे देत नसाल तर मग आम्हाला संजय गांधी निराधार योजनेत घाला, अशी आज महाराष्ट्रातल्या महिलांची मागणी यायला लागलेली. अध्यक्ष, या ठिकाणी शब्द पाळण्यासाठी माननीय पवार साहेब सरकार कायम असमर्थ आहे. आणि मग आम्ही त्या अशा सगळ्या प्रश्नांकडे ज्यावेळी लक्ष वेधतो त्यावेळी सरकार व्यवस्थाच अशी आहे की गोंधळ निर्माण सभागृहापासून सगळीकडे होतो. अध्यक्ष, या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे की आता विधानसभेतनं चालू म्हणून ते तिकडचा करंट अजून गेलेला नाही. विधानसभेमध्ये निवडणूक झाली, आपण सगळ्यांनी खूप ताकद लावली, यश नाही मिळालं. सत्तेत असणाऱ्या पक्षाबरोबर आपण लढलो, त्याचबरोबर यंत्रणा सगळ्या आपल्या विरोधात होत्या. यंत्रणा विरोधात त्यांच्या विरोधी लढू काही अडचण नाही, पण अंपायरच आपला म्हणजे स्टंपवर बॉल पडून दांडी उडलेली असली एखाद्याची तरी अंपायर नो बॉल लगेच घोषित करतो, अशी मागच्या निवडणुकीची अवस्था होती. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातलं चित्र जे लोकसभेला होतं ते विधानसभेला एवढं बदलेल असा आजही लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही. खरं म्हणजे आता बिहारचं इथंपर्यंत ठीक होतं, पण बिहारमध्ये आता काल परवा तुम्ही बातम्या बघताय, सगळी मतदारांची यादी रिवाईज करतायत. 35 लाख मतदारांना बाद केलं असं मी ऐकलं. आता ही मोहीम सगळ्या राज्यात सुरू होणार. मतदारांना बाद करणे, मतदार यादीतनं नावं वगळणे, दुबार नावं असणे, अनेक मतदार यादीत 10,000, 12,000 हजार दुबार नावं असणं, हे देशाच्या निवडणूक आयोगाला अजून कळलंय की नाही, आणि कळलं असेल तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा सकारात्मक नाही. खरं म्हणजे आज या ठिकाणी 2017 साली एक आपण हल्लाबोल यात्रा काढलेली होती. त्यावेळी सहज मी झेंडा घेणाऱ्यापैकी एक झालो आणि मी झेंडा घेत दिवसभर चाललो. त्यावेळी मला अनेक जण म्हणायचे आता तुमच्या खांद्यावर म्हटलं, असं होत नाही म्हटलं. मला माहित नव्हतं, थोड्या दिवसांनी पवार साहेबांनी माझ्यावर पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली. त्यावेळी झेंडा खांद्यावर दिल्यानंतर तो आपल्या खांद्यावर येईल असं वाटलं नसताना पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ही जबाबदारी दिली. खरं म्हणजे या सगळ्या काळामध्ये माझ्या मागच्या 7 वर्षाच्या प्रवासात अनेक लोकांनी मला साथ दिली. सगळ्यांची नावं घेणं अवघड आहे. पक्ष फुटलेला आहे, काही इकडे झाले आहेत, काही तिकडे झालेले आहेत. पण मला विशेष आनंद आहे की माझ्या काळामध्ये साहेबांनी परवानगी दिली आणि कोणाच्या तरी नेत्याचा मुलगा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, त्याऐवजी साहेबांनी परवानगी दिली आणि मेहबूब शेख सारखा एक तरुण मुलगा हा युवक राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला, मुस्लिम समाजाचा झाला. लोक म्हणायची की एकाच समाजाचा हा पक्ष आहे का काय. आमची सक्सेना आली आहे का, सक्सेना आमची सलगर युवतीची अध्यक्ष महाराष्ट्राची साहेबांनी केली. तुमच्या सुनील
गव्हाणे आमचा विद्यार्थ्यांचा अध्यक्ष झाला. सुनील गव्हाणेला निवडलं. ते एक 50-100 लोकांचे झूमवर इंटरव्ह्यू घेऊन शेवटी फायनल सिलेक्शन त्याचं केलं. त्यावेळी मला वाटतं रुपाली चाकणकर पण महिलांच्या प्रदेशाध्यक्ष त्यावेळी झाल्या. ही सगळी सामान्य घरातली मुलं, सामान्य घरातली कार्यकर्ते हे पवार साहेबांनी त्यावेळी प्रदेशच्या प्रमुख पदावर काम करण्यासाठी संधी दिली. पश्चिम महाराष्ट्रात मध्येच पूर आला, यात्रा थांबवली. साहेबांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या राष्ट्रवादींना सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूरला पूर आलाय, मदतीला जावा. सगळ्या राज्यातले अगदी जळगाव पासून ते धुळे, नंदुरबार पासून ते तिकडं नागपूर आणि भागात पिंपरी चिंचवड पासून सगळ्यांचा ओघ मदतीचा साहेबांच्या एका शब्दाने हा महाराष्ट्रातल्या, दक्षिण महाराष्ट्रातल्या झालेल्या पुलाला मदत करण्यासाठी झाला. मुंबई तर आमच्या रक्तातच आहे. 54 जागा जिंकल्या त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आणि जवळपास 17% मतदान आपण महाराष्ट्रातलं त्यावेळी मिळवलं. आपण नंतर सत्ता कशी आली याचं वर्णन मी करून वेळ घेत नाही, पण कोविड झालं, सत्ता आली आणि कोविड आला. राजेश टोपेंनी केलेली कोविड मधली कामगिरी कधी महाराष्ट्र विसरणार नाही असा मला विश्वास आहे. त्यांच्या मतदारसंघातली लोक का विसरली हे माहित नाही, पण महाराष्ट्र राजेश भैया कधी तुमचं काम विसरणार नाही. आज सगळी कामं कोविडमुळे ठप्प झाली. त्यावेळी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हा ऑनलाईन कार्यक्रम आपण घेतला. 8 लाख लोक महाराष्ट्रातले कार्यकर्ते थेट अध्यक्षांना सूचना करायला लागली आणि त्यामुळं महाराष्ट्रात किंवा देशात पहिल्यांदा असं झालं असेल की सामान्य माणसाचे त्या भागातले प्रश्न, त्या गावातले प्रश्न, तालुका जिल्ह्यातले प्रश्न ऑनलाईन लोकांनी महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये कळवले, जे साहेबांना आणि आम्हा सगळ्यांना प्राप्त झाले. सामान्य माणसांचा थेट संपर्क हा पवार साहेबांच्या पर्यंत झाला आणि एवढा अनोखा कार्यक्रम महाराष्ट्रात यापूर्वी कधी झाला नव्हता. प्रादुर्भाव कोविडचा कमी झाला. लगेच आम्ही परिवार संवाद यात्रा, मी त्यावेळी मंत्रिमंडळातही होतो, परिवार संवाद यात्रा काढली. चांद्यापासून बांद्यापर्यंत गेलो. आम्ही परिवार संवाद यात्रेत जवळपास सगळ्या मतदारसंघात गेलो. आपण आपल्यापैकी बहुसंख्य सगळे त्या ठिकाणी होता. त्या परिवार संवाद यात्रेमधील कार्यकर्त्या, आमची भाषणं कमी पण कार्यकर्त्यांचं ऐकणं जास्त करण्याचं काम आम्ही केलं. का तर आम्ही सरकारमध्ये होतो. सरकार 3 पक्षांचं होतं, त्यामुळे इतर पक्षांची कामकाज करताना येणाऱ्या अडचणींपासून त्यांच्या बाकीच्या सगळ्या प्रश्नांची काळजी घेण्याचं काम आम्ही करायचो. त्यावेळी जलसंपदा मंत्री होतो, त्यामुळं सकाळी 8 वाजता मंत्री म्हणून माझी त्या जिल्ह्याची जबाबदारी पूर्ण आम्ही करायचो आणि रात्री 2-3 वाजायचे, 4 वाजायचे. मला वाटतं की मेहबूबच्या घरी पहाटे 4 वाजता एकदा आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. आणि म्हणून या सगळ्या कामात आज महाराष्ट्रातल्या नगरपालिका असतील, बूथवर आपली संघटना मजबूत करण्याचं काम असेल, हे सगळं केलं. आम्ही एकदा सहज अमोल कोल्हे आणि आम्ही मोजले 7600 किलोमीटरचा आम्ही महाराष्ट्रभर फिरून दौरा करून लोकांच्या पर्यंत जाण्याचं काम केलं. मला एक दिसलं की महाराष्ट्रात जिथं आम्ही निवडणुका लढवत नाही त्या तालुक्यातील शरद पवार या नावाच्या वलयामुळं महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीत असणारा कार्यकर्ता आम्ही सगळ्यांनी बघितला. खेड्या पाड्यामध्ये पवार साहेब नाव घेऊन तुम्ही कुठेही जावा, 5-25 माणसं तयार होतात, उभे राहतात, तुमच्या बरोबर राहतात. ही महाराष्ट्रात पवार साहेब नावाचं वलय आणि नावाची फार मोठी प्रभाव हा महाराष्ट्रात आज आहे. त्या सगळ्या परिवार संवाद यात्रेची समारोप आम्ही कोल्हापूरला केला. न भूतो न बाहेर जागा नाही आहे, बाहेर आल्यावर परत तुमच्यासाठी मी करतो भाषण, तुम्ही आत थांबा, बाहेर थांबा. वर नाही, वर पण पडेल, वर मी तपोवन मैदानात मोठी प्रचंड सभा आपण केली.
न भूतो न भविष्यती महाराष्ट्रातनं सगळे त्या भागातले सगळे उपस्थित राहिले। त्यावेळी आपण 1 तास राष्ट्रवादीसाठी हा कार्यक्रम हातात घेतला। जून मध्ये आपली सत्ता गेली, पुन्हा प्रश्न तयार झाला, मनोबल धैर्य वाढवण्यासाठी पुन्हा महाराष्ट्रभर आम्ही दौरा केला। कधी वेळ बीळ न बघता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं काम आम्ही सगळ्यांनी केलं। का तर पक्ष 1 नंबरला यावा हा आमचा सातत्याने उद्दिष्ट होता। मध्ये अचानकच आपला पक्ष फुटला। बरेच माझे बरोबर काम करणारे सहकारी पलीकडच्या बाजूला गेले तरी आम्ही काही जणांनी पॅनिक न होता, रिॲक्ट न करता कायदेशीर बाजू त्याच दिवशी दुपारी समजावून घेतली। जितेंद्र आव्हाड इथं आहे, जितेंद्र आव्हाड आणि मी रात्री पक्ष कार्यालयात प्रेस घेतली रात्री 12 वाजता आणि डिस्क्वालिफिकेशनची कारवाई पूर्ण करून विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे रात्री 12 वाजता आपण जितेंद्र आव्हाडांनी आणि आम्ही डिस्क्वालिफिकेशनचा अर्ज दिला। आज पक्ष फुटल्यानंतर राज्याचा आम्ही दौरा जो केला त्यानंतर आपण स्वाभिमानी सभा घेतली। सत्तेत नव्हतो आपण। बीड, येवला, जळगाव इथं सामान्य माणसांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला। नंतर शेतकरी आक्रोश मोर्चा झाला। अमरावती, दिंडोरी, जळगाव, पुणे या जिल्ह्यात, शिरूरला पुण्याला या जिल्ह्यात अतिशय चांगले मोर्चे त्या काळात आपण काढले आणि त्यानंतर लोकसभा आली। लोकसभेला प्रचंड यश आपल्या सगळ्यांना मिळालं। हे जे आज इथं 8चे 8 खासदार आहेत त्या 8 खासदार ही शरद पवार साहेबांच्या कष्टाची, रात्रंदिवस केलेल्या प्रयत्नाची आणि महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी जो प्रभाव निर्माण केलाय त्याचं फळ आहे आणि जे मांडलेले विचार आहेत त्याला महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रतिसाद दिला। आपल्याला चारही बाजूनी घेरण्याचं काम आपल्या पक्षाला झालं, पण पवार साहेबांनी नेहमीप्रमाणे प्रचंड ताकदीनं काम केलं। दौरा अनेक ठिकाणी आम्ही महाराष्ट्रात अमोल कोल्हे आणि आम्ही फिरायला लागलो। सगळे दौरे करताना माढ्याला गेलो। माढ्याला गेल्यावर पक्षाचा निवडणूक आयोगाने निर्णय आपल्या विरोधी दिला। आपला पक्ष आपल्याकडून काढून घेतला आणि निवडणूक आयोगाने उलटा निकाल दिल्यामुळं महाराष्ट्रातली जनता आणखीन चिडली आणि संघर्ष अधिक तीव्र करण्यात आपल्याला त्यावेळी यश मिळालं। आम्ही 10 जागा लढल्या। भिवंडी आणि वर्धा या 2 जागा आपण लढवायचो नाही, पण त्या आघाडीच्या चर्चेत आपल्याकडे घेतल्या। त्या 2 पदरात पाडल्या आणि त्या पाडून जिंकल्या पण आपण त्या जागा। एकच टार्गेट होतं की 10 घेतल्या तर 10 लढू। साहेबांनी मला सांगितलं 15 वगैरे कशाला मागताय, आपण आघाडी होऊ दे, कमी जागा मिळाल तर चालतील। म्हणून आपण 14-15 जागा या अगदी 10 पर्यंत आलो आणि 10 पैकी लोकांना असं वाटायचं की 16-17 लढवलेल्या त्यावेळी आपल्या 4 यायचं, आता कसं होईल। पण प्रत्येक जागा, आणि मी त्या सगळ्या खासदारांचं अभिनंदन करेन की प्रचंड मेहनतीनं त्यांनी मेहनत घेतली। त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकद दिली। सगळे नेते गेलेले असताना देखील सामान्य कार्यकर्त्यांनी, पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट घेतले। त्या कष्टाचं फळ म्हणून महाराष्ट्रात 8 जागा आपल्याला निवडून देतात। दिंडोरीला आता इथं बगरे सर आहेत, हे आता असे दिसत आहेत, पण निवडणुकीच्या आधी इतके साधे होते बगरे सर। आताही साधेच आहे, पण बगरे सर त्यांचा स्वभाव एवढा साधा आहे की ते खासदार होऊ, तालुका अध्यक्ष होते आपल्या पक्षाचे, ते खासदार होऊ शकतील असं इमॅजिन कोणी करत नव्हतं। पण बगरे सर सगळ्यांना विश्वासात घेऊन निर्णय केल्यावर बगरे सर लोकसभेत निवडून आले। आज तिथल्या कांद्याच्या पासून सगळ्या प्रश्न तिथं सभागृहात ते मांडतात। खरं म्हणजे बगरेंची जागा तर भाजपने बऱ्याच वेळेला जिंकलेली जागा आहे, सोपी जागा नव्हती। आज सगळे लोकसभेचा आनंद साजरा करत होते
त्यावेळी कुठल्या मतदारसंघात काय घडलं आणि कुणाला किती मतं पडले हे बघायचं काम आम्ही सगळे करत होतो. त्यानंतर कोण लढू शकतं किती ह्याची चर्चा तेव्हापासूनच आम्ही सुरू केली. पण सरकार जागं झालं. सरकारने एवढ्या योजना जाहीर केल्या. सरकारला लक्षात आलं की परत आता काय आपलं सरकार येणार नाही. त्यामुळे सरकारने महाराष्ट्रामध्ये तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलं आणि पाहिजे त्या घोषणा केल्या. आज याला उत्तर कसं द्यायचं, तरी देखील पुन्हा अमोल कोल्हे यांचे बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवस्वराज्य यात्रा सुरू केली. महाराष्ट्र पिंजून काढला. 19 जिल्हे, 70 मतदारसंघ, 7,500 किलोमीटर शिवनेरीच्या पायथ्याचं दर्शन घेऊन आम्ही यात्रा सुरू केली. माझ्या मतदारसंघात त्याचा समारोप आम्ही केला. त्यावेळी पाऊस आला. पवार साहेब आले होते. पाऊस आला, मैदान भरलेलं होतं. पाऊस आल्यावर सगळे घरी गेले. मला भीती वाटायला लागली की आता माणसं गेली म्हटल्यावर आपली झाली बूम, आपलीच अब्रू गेली असं मला वाटायला लागलं. आणि पाऊस थांबल्यावर अर्धा तासाने मैदान जेवढं होतं तेवढंच पूर्ण, त्यापेक्षा जरा जास्त पूर्ण भरलं आणि साहेबांची त्यावेळी शेवटची सभा झाली. खरं म्हणजे हे सगळं मी यासाठी सांगतोय की या सगळ्या काळात प्रचंड कष्ट पवार साहेबांनी आमचं नेतृत्व करताना घेतले. विधानसभेला तर 7 सभा घेतल्या. सकाळी सुरू झाल्यावर सुप्रियाताई कुठे गेल्या? सुप्रियाताई फोन करून मला दम द्यायच्या, अहो जयंतराव काय चाललंय काय? 3 सभा 4 सभा ठीक आहे, 6 सभा चालल्यात. एकदा तर मला वाटतं खेडला शिवसेनेचे उमेदवार होते. ते खेडला शिवसेनेचे उमेदवार होते, त्यांना सभा आपण देऊ शकत नव्हतो. राहुरीला सभा दिलेली. मी म्हटलं की खेडलाही दिली पाहिजे. त्या दिवशी मला वाटतं 8 सभा साहेबांच्या झाल्या आणि 8 सभा साहेबांनी एका ओळीनं पूर्ण केल्या. त्यामुळे निवडणूक लागली की साहेबांच्या सारखा काम करणारा दुसरा महाराष्ट्रात आजपर्यंत मी माणूस बघितलेला. खरं म्हणजे आपण या सगळ्या काळामध्ये जिथं जिथं संघर्ष आला, प्रत्येक ठिकाणी जिथं उमेदवारी लढवायचे त्या ठिकाणी हा जयंत पाटील त्याच्या सगळ्या प्रदेशच्या टीमला घेऊन जाऊन पोहोचून तिथं वातावरण निर्मितीचा सतत प्रयत्न अध्यक्ष या नात्याने मी करत आलो. आपल्याला अभूतपूर्व यश आलं, काही वेळा हे झालं. पण एक मात्र सांगतो, मी कधीही माझी कुठली जयंत पाटील संघटना नाही, मित्रमंडळ माझं कुठलं नाही आहे, माझं कुठेही स्वतःचं आयडेंटिटी निर्माण करण्याचा कधी मी प्रयत्न केला नाही. म्हणजे आपण कामात शेवटी असं आहे की कुठलं फाउंडेशन मी काढलंय, जयंत पाटील फाउंडेशन, आणि वेगळं व्यासपीठ मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांना करायचा प्रयत्न केलाय. असलं पाप मी आयुष्यात कधी केलं नाही. कधी कायम आपण ज्या पक्षात आहे त्या पक्षातच आपण आहोत. आपले दुसरं सेपरेशन काही नाही आहे. आणि त्यामुळं मी आता अध्यक्ष झालो. 25 वर्षापासून आम्ही या पक्षात काम करतोय. साहेब जो निर्णय देतील तो शिरसावंत मानून काम करणं हे आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे. हे तेव्हाही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. हे कृपा करून विसरू नका. साहेब थोडेसे कमी बोलतात, पण शांतपणे ज्यावेळी निर्णय घेतात त्यावेळी बराच त्यांनी विचार केलेला असतो. त्यामुळे असाच गैरसमज करू नका की असं कसं तसं कसं. त्यामुळं बऱ्याच प्रश्नात सगळेच त्यांना भेटत असतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला 10 बाजू असतात. त्या 10 बाजूंचा विचार करून निर्णय पवारसाहेब घेतात, हे आपण विसरू नका. मी खरं म्हणजे या 7 वर्षात साधारणपणे माझे दिवस मोजायचा कार्यक्रम असतोच वारंवार. आताही चालू आहे, त्यावेळी चालू होता. आता सांगतो 2633 दिवस आतापर्यंत मी अध्यक्ष आहे. आणि हे पवार साहेबांनी मला दिलेली संधी आहे. मी काही माझ्यामुळे आहे असं मी म्हणत नाही, पण मला 2 वर्षाचा टर्म असतो, 3 वर्षाचा टर्म असतो एका अध्यक्षाचा.
साहेबांनी मला वारंवार ही संधी दिली. मला आठवतं मी जळगावला होतो, बेळगावला मी सीमा प्रश्नाच्या आंदोलनासाठी पवार साहेबांची एक सभा होती. तिकडून येताना पवार साहेब मला गाडीत बसा म्हटले आणि गाडीत येताना मला म्हटले तू आता अध्यक्ष हो. मी म्हटलं मी काय होणार नाही. नाही म्हटले तूच झालं पाहिजे. म्हटलं सगळ्यांचं एकमत होणं माझ्यावर जरा अवघड आहे, माझा प्रॉब्लेम आहे. एकदा काम करायला लागलं की माझ्या पद्धतीनं मी काम करतो. तुम्ही अमुक अमुकांना विचारा मग मला करा, माझी काही घाई नाही, गडबड नाही, काही नाही. आणि मला नाही केलं तर मी आहेच तुमचा म्हटलं. तर साहेब म्हटले नाही आता तू जास्त बोलतोयस, कोल्हापूर जवळ आलेलं, तू जास्त बोलतोयस, मी सांगतोय तुलाच व्हायचंय. मी सगळ्यांना विचारून घेतलंय, सगळ्यांची मान्यता आहे. त्यामुळं मला साहेबांनी संधी दिली. इतके दिवस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. खरं म्हणजे आता मला असं वाटतं की ही योग्य वेळ आहे. बरेच वर्ष झाले माझी, त्यामुळे ही योग्य वेळ आहे की आता या पदापासून मी बाजूला व्हावं. मी साहेबांना विनंती करेन की आता नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे. हे सगळं मी का सांगतोय तर काय असतं की बऱ्याच वेळेला लोक म्हणतात हे बोलत नाही म्हणजे माझी कमजोरी असं समजू नका. पक्षासाठी काम करत असताना माझ्या विरोधी बऱ्याच कारवाया झाल्या, चौकशीला अनेक सामोरं जावं लागलं, पण प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायचा माझा स्वभाव नाही. प्रसार माध्यमात दिसलं की त्याला आपण लगेच उत्तर दिलं पाहिजे अशी काही आवश्यकता नसते. आणि त्यांनी एक दिलेली बातमी असते, त्यानंतर त्या 24 तासात आणखीन 4 बातम्या त्याचा डिस्टॉर्शन करून येऊ शकतात. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट मी कधी झालो नाही. माझं शौर्य ओरडून दाखवण्याचा मी प्रयत्न केला नाही, दबाव सहन करून, पण कृती मात्र मला जी साहेबांच्या आदेशाने करायची होती ती करण्याचं काम यशस्वीपणाने केलं. मी माझे सगळे सहकारी केले, पण मी साहेबांशी एकनिष्ठ राहण्याचं काम केलं. साहेबांनी माझा विश्वास ठेवला. मी साहेबांचा पक्ष टिकवण्याचं आणि आमच्या कायदेशीर लढाई अजूनही चालू आहे, पण प्रत्येक वेळेला बातमी आली की बातमी तयार होते. या सगळ्यात शेवटी 7 वर्षात मी सहज त्या दिवशी माझ्या बायकोला सांगितलं 7 वर्ष झाली, एकदा पण सुट्टी काढली नाही आपण. मी म्हटलं की आता शेवटी उद्देश हा आहे पक्ष संघटना बळकट व्हावी. दोन खासदार असणारा भाजप जर मोठा होऊ शकतो तर 10 आमदार असणारा पक्ष आपला का मोठा होऊ शकत नाही, हा प्रश्न सतत सर्वांनी मनात कायम ठेवा. मी खरं म्हणजे या 7 वर्षात ज्यांनी साथ दिली, आदिती नलवडे आहे, कुठे आहे आदिती नलवडे, काय या पुढे नीरज मंकाल एक आहे, तो मागे बसून आपलं कॉम्प्युटरचं सेक्शन बघत असतो. रवींद्र पवार साहेब इथं सचिव सरचिटणीस आहेत. आपल्याला सोडून गेलेले शिवाजीराव गर्जे बराच काळ होते माझ्याबरोबर. संजय बोरगे बराच काळ माझ्याबरोबर होते. आम्ही काम करतो, हे सगळे आपले प्रमुख आहेत. पण खाली काम करणारे एक मंगलेश म्हणून आपल्या शिपाई म्हणून काम करतो. पेडणेकर एक आहे, गणेश आहे, जीवन आहे, प्रभाकर आहे, नयन आहे. तो राजेश गांगण बिचारा आपल्यात आज नाही आहे, त्याचं निधन झालं, पण तो तर निवडणूक आयोगाकडे जायचा आपल्या सगळ्यांच्या वतीनं. कमी शिकलेला पण अतिशय निष्ठेनं काम करणारा होता. दर्शन आहे, बालाजी आहे, जयश्री खरात आहे, प्रणय बोडके आहे, वारंग मामा आहेत. असे असंख्य लोक आहेत की जे पक्ष कार्यालयामध्ये अतिशय प्रामाणिकपणाने काम करतात. बऱ्याच वेळेला आपण गेलो, गर्दी झाली, आपण त्यांच्यावर खेकसतो, ते सगळं सहन करून ते बिचारे काम करतात. आणि म्हणून या सगळ्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की या सगळ्यांचंच योगदान, मला जे यश मिळालं आणि मला जे अपयश मिळालं, कारण सगळेच यश नाहीये, या सगळ्यात आपल्या सगळ्यांचं आणि त्या आपल्याला ज्यांनी साथ दिली त्या सगळ्यांचं
खऱ्या पद्धतीनं योगदान आहे. शेवटी माझी साहेबांना एवढीच विनंती आहे की नवा अध्यक्ष जो कोणी असेल त्याच्या मागे आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं. नव्या अध्यक्षाला समर्थन देताना आम्ही सगळेच आहोत, पण नवा अध्यक्ष, नवा चेहरा, नवी टीम महाराष्ट्रात तयार करण्याचं काम करण्याची नवी एक प्रयत्न आज मला खात्री आहे की नवा अध्यक्ष जो निवडला जाईल आपल्या सगळ्यांच्या मान्यतेने त्याचं होईल. जे कोणी नवीन अध्यक्ष होतील त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. अनेक आव्हानं आहेत. मी एवढंच सांगतो की हा पक्ष गोरगरिबांचा पक्ष आहे. खाटक्या लोकांना देखील शरद पवारांच्या बद्दल आजही आकर्षण आहे आणि शेतकरी आणि कष्टकरी माणसं आपलं प्रतिनिधित्व हाच पक्ष करेल याचा विश्वास महाराष्ट्रभर ठेवतात. सामान्य माणसांचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये मी मगाशी या सगळ्यांची नावं का घेतली, ही सामान्य घरातून आलेली मोठी आहे. नेत्यांची, आमदारांची, खासदारांची, पुढाऱ्यांची पोरं ही मोठी होतात, त्यांच्या बाजूनं वलय राहतं, कालांतरानं त्यांचं शाही निघून गेलं की पुन्हा पंक्चर होते. पण हे स्वकष्टातनं शून्यातनं पुढे आलेली कार्यकर्ते हेरण्याचं काम हे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या काळात झालं. आपला पक्ष सर्वसमावेशक आहे. एक सांगतो की ओबीसी घटक हा आपल्या पक्षाशी सामर्थ्यानं जोडण्याचं काम आपल्याला करावंच लागेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या जातीय संघटना असतात, त्यात सहभागी व्हायचं जरा कमी करा आणि आपल्या पक्षाचा अजेंडा पुढे घ्या आणि आपल्याला ओबीसी समाजात गेले पाहिजे, अल्पसंख्याकांचा विश्वास अधिक संपादित केला पाहिजे, दलित समाजाच्या, मागासवर्गीय समाजातल्या सर्व शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे. हे पोचण्यासाठी आपल्याला कामच करावं लागेल. फार कडतर वेळ आहे, पण यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. शेवटच्या थरापर्यंत जाण्यासाठी समोरच्या बाजूने प्रचंड पैसे खर्च होतात, पण इथं आपली सगळ्यांचं भांडवल आहे ते शरद पवार साहेबांच्या बद्दलची निष्ठा. त्यामुळे घेऊन तुम्ही कामाला जर लागला तर मला खात्री आहे की तुम्ही निश्चितपणाने आपण यशस्वी होऊ. खरं म्हणजे निलेश लंकेने एक चांगली मोहीम घेतलेली आहे. ती लंके ते किल्ले सर करायची. त्यांनी एका किल्ल्यावर मी गेलो, कारण सपाट किल्ला होता, तर दुसरा किल्ला शिवनेरीवर होता. मी जरा पाऊस येत होता म्हणून ते कारण आहे ना, मी सांगितलं मी गेलो नाही. मग तिसरा किल्ला तिकडे होता नाशिक जिल्ह्यात, रामशेष किल्ला. तिकडं खाली गेल्यावर सांगायचे औरंगजेबाला 7 वर्ष साहेब किल्ला घेता आला नाही. औरंगजेबाला हे शिल्ला बगरेसर पण होते, शिल्ला घेऊ शकला नाही. आता औरंगजेबाने 7 वर्ष किल्ला घेऊ शकला नाही. आम्ही लागलो वर चढायला, रस्ताच नाही वर जायला, तरी थोडं रेलिंग आहे. आम्ही गेलो, पोचलो. वरनं मी अट घातली आहे ना, म्हटलं पाय घसरला तर 6 महिने जातील माझे. मी तरत उतरलो. खाली आल्यावर मला कळलं की औरंगजेबानी हा 6-7 वर्ष किल्ला का घेता आला नाही त्याला, ते खाली आल्यावर मला कळलं. चढायला अवघड आणि उतरायला अवघड. ती गड स्वच्छतेची मोहीम, संवर्धनाची मोहीम निलेश लंके अतिशय प्रभावीपणाने महाराष्ट्रात करतात. त्यामुळे त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्यात एवढा चार्ज आहे. एकदा सुरू केलं की असंख्य महाराष्ट्रातनं कार्यकर्ते त्यांच्या कार्यक्रमाला येतात. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, शेवटी मी पक्षाचा अध्यक्ष असताना साहेब अध्यक्ष आहेतच, पण कार्याध्यक्ष सुप्रियाताई आहे. कुठे गेले सुप्रियाताई? भाषण माझं ऐकत नाहीत आज, काय भानगड आहे. कार्याध्यक्ष सुप्रियाताई आहेत. त्यामुळे आमच्या ज्या चुका झाल्या असतील, आमचे जे आता येतील मामा या, आमच्या ज्या चुका झाल्या असतील काम करताना, त्या कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताईंनी सांभाळल्या. बऱ्याच गोष्टी झाकून दिल्या आणि सगळ्यांना एकत्रित ठेवण्यासाठी सुप्रियाताई कायम महाराष्ट्राच्या स्तरावर काम करत राहिल्या.
लोकसभेची आपल्या 8 जणांची अतिशय उत्तम कामगिरी आहे. त्यामुळं 8 खासदार मला विचारलं तुमचं आता काय 10च आमदार आहेत. अरे म्हटलं ते वर आहेत ना 8 खासदार, ते अजून खाली यायच्यात, ते आल्यावर कळेल म्हटलं महाराष्ट्र कसा उभा राहतो ते. आणि त्यामुळं मी शेवटची 4 वाक्य सांगतो. हा शेवट नाही, एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. नवीन नेतृत्वात सुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे. मी मुख्य सेनापती होतो. सेना अजूनही सज्ज आहे. नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माझं व्हायचं मी जातो आहे पण सोडत नाही. एक पाऊल मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे. मी महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे. नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल, कारण मी जयंत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.